वर्षानुवर्षे झोपलेले हे विभाग आता जागे झालेत. हॉटेलची नुकसान भरपाई द्या असं म्हणत मुंबई हायकोर्टानं एफडीएला सुनावलंय. तुकाराम मुंढे यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत असताना हायकोर्टाने मात्र एफडीएच्या कारभारावर ताशेरेखा ओढले. हॉटेल मालकानं कोर्टात धाव घेतल्यानंतर असं काय घडलं? मुंबई हायकोर्टाच्या रडारवर एफडीए एवढं काय येतंय? सगळं जाणून घेऊ. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. तुकाराम मुंढे बस नाम ही काफी आहे असं म्हणत अनेक जण एकीकडे एफडीएचं कौतुक करताना दिसतात, तर दुसरीकडे हायकोर्ट मात्र सातत्यानं एफडीएच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करताय. आधी हायकोर्टानं तुम्ही फक्त खासगीच आस्थापनांवर कारवाई करता का असा सवाल एफडीएला विचारला होता. त्यानंतर मुंढेंनी थेट हायकोर्टाच्या इमारतीच्या कॅन्टीनचाच बाजार उठवला. आता पुन्हा एकदा याच मुंबई हायकोर्टानं एफडीएला रडारवर घेतलंय. झालं काय तर हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली. याचिका कुठली होती? नवी मुंबईतील पार्किंग बाय रॅडिसन या हॉटेलचा परवाना एफडीएनं स्वच्छतेच्या कारणासाठी निलंबित केला याबद्दल. यावरून हॉटेल मालकानं हायकोर्टात धाव घेतली आणि किरकोळ त्रुटींवर थेट आमचा परवानाच निलंबित करण्यात आला, हे योग्य नाहीये. एक झुरळ सापडलं किंवा 10 झुरळ सापडली हा मुद्दा नाहीये, मात्र केवळ तपासणी यादीतील त्रुटींच्या आधारे परवाना निलंबित करता येणार नाही असं हॉटेल मालकाच्या वकिलाने या आधीच्या सुनावणीमध्ये हायकोर्टात म्हटलेलं होतं. या आधी जी सुनावणी झाली त्या सुनावणीवेळी हायकोर्टानं एफडीएवर प्रश्नांची सरबत्तीच केलेली होती. एफडीए केवळ खासगी आस्थापनांवर कारवाई करतं का, की सरकारी आस्थापनांमध्येही अचानक अशा तपासण्या करतं, अशा धाडी टाकतं, असा सवाल हायकोर्टानं विचारला. मुंबई हायकोर्टाच्या कॅन्टीनची तपासणी एफडीएनं केली आहे का? एफडीए केवळ खासगी आस्थापनांवरच कारवाई करायला नको एफडीएनं, तर मंत्रालय आणि मुंबई हायकोर्टाच्या कॅन्टीनची सुद्धा तपासणी त्यांनी करावी आणि अहवाल सादर करावा असे आदेश मुंबई हायकोर्टानं एफडीएला दिलेले होते. त्यानंतर एफडीए कुठं ऐकताय? तुकाराम मुंढे यांची धडक कारवाई थेट हायकोर्टाच्या कॅन्टीनवर पाहायला मिळाली. गुरुवारी हायकोर्टाच्या कॅन्टीनवर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि 3 कॅन्टीनसाठी परवानगीच नसल्याची बाब उघड झाली. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही रेस्टॉरंटचे कामकाज जे आहे ते तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आणि या 3 हायकोर्टाच्या रेस्टॉरंट्सना टाळं ठोकण्यात आलं. सोमवारी आता हायकोर्टात या प्रकरणात पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर बार अँड रेस्टॉरंटचा परवाना रद्द करण्यासंदर्भात सुनावणी पार पडली. हॉटेलच्या पुनर्तपासणीमध्ये 100% नियम पालनाचा दाखला दिला होता, तरी सुद्धा आमचा परवाना पूर्ववत केला नाही, निलंबित परवाना, असं यावेळी हॉटेल मालक आहे त्याच्या वकिलांनी म्हटलं. यावेळी हायकोर्टानं एफडीएवरच ताशेरे ओढले. हायकोर्टाने एफडीएचा परवाना निलंबनाचा आदेशच रद्द केला. रेस्टॉरंटला झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई एफडीएला द्यावी लागेल असा इशाराच हायकोर्टाने दिला. वर्षानुवर्षे झोपलेले हे विभाग आता जागे झाले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांचं काम कौतुकास्पद आहे, पण या प्रकरणात आम्ही शांत बसलो तर आमच्या कर्तृत्वावर कसूर ठरेल अशी टिप्पणीच यावेळी मुंबई हायकोर्टानं केली. या आस्थापनाचं प्रतिदिन सरासरी उत्पन्न किती होतं ते आम्ही मोजू आणि त्यानुसार झालेल्या व्यावसायिक नुकसानीची रक्कम तुमच्याकडून म्हणजेच एफडीए कडून वसूल करू असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे. जे रेस्टॉरंट ज्याचा परवाना एफडीएनं निलंबित केलेला होता त्या रेस्टॉरंटनं मुंबई हायकोर्टात धाव घेतली आणि त्यानंतर आम्ही यांना स्वच्छतेची नियमावली दिलेली आहे, तरी सुद्धा आमचा निलंबित परवाना पूर्ववत केला नाही असं त्यांनी म्हटलं. आणि त्यानंतर जो एफडीएनं या हॉटेलचा परवाना निलंबित केलेला होता तो आदेशच हायकोर्टानं रद्द केला आणि वरून एफडीएला सुनावलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाया राज्यभरात चर्चेत असताना हायकोर्टानं जे एफडीएला सुनावलेलं आहे, जी प्रश्नांची सरबत्ती या आधी एफडीएवर आपल्याला पाहायला मिळाली हायकोर्टाची, आणि त्यानंतर आता थेट जे अधिकारी आधी झोपलेले होते ते अचानक जागे झाले आणि ज्या हॉटेलचा परवाना तुम्ही रद्द केलाय त्याची नुकसान भरपाई तुम्हालाच द्यावी लागेल असं मुंबई हायकोर्टानं म्हटल्यानंतर ही सुनावणी आता चर्चेत आली आहे. अर्थात आता याच्यावर एफडीए काय भूमिका घेतात, तुकाराम मुंढे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण याआधी हायकोर्टाने जो आदेश दिलेला होता थेट एफडीएचे अधिकारी हायकोर्टात घुसले आणि कॅन्टीन सील केलं. आता नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
तुम्हाला हायकोर्टाच्या या आदेशावर काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.